आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 2019चा पेपर। आतापर्यंत आपण 23, 22, 21, 20 आणि आज 2019चा पेपर आपण घेतोय। जे काही मुख्य परीक्षा आपली होणार आहे त्या संपूर्ण पेपरसाठी मराठी व्याकरण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे आणि भरून भरून स्कोर मराठी व्याकरणासाठी करायचा आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या YouTube चॅनलवरती लेक्चर झालेलं नव्हतं, तर जसा मला त्या ठिकाणी वेळ मिळतो आहे त्या पद्धतीने आपले लेक्चर अपलोड होत आहेत। पण पूर्ण क्वेश्चन पेपर ज्या 2013 पासून ते 2023 पर्यंत ज्या संपूर्ण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे त्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण आपल्या YouTube चॅनलवरती ॲनालिसिस करून घेणार आहोत। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून सबस्क्राइब करा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर लाईक करा। चला बघा या पुढे आता बघा आजची प्रश्नपत्रिका आपली 2019 ची प्रश्नपत्रिका आहे। आता यामध्ये सर्वात पहिला प्रश्न, जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा व योग्य विधाने कोणते ते सांगा। 2019 ला विचारलेला प्रश्न आहे। बघा आता वरील वाक्य त्या ठिकाणी मिश्र वाक्य आहे, अगदी बरोबर आहे। जो आणि तोच, बरोबर ना? म्हणजे जो तोची रचना जी काही आलेली असते त्याला काय म्हटलं जातं? मिश्र वाक्य म्हणून ओळखलं जातं। मिश्र वाक्याची संकल्पना तुम्हाला सर्वांना माहिती आहे। जो झाडे वाढवतो हे प्रधान वाक्य आहे, हे चुकीचं आहे। आता मित्रांनो, जे काही मिश्र वाक्याचे उपप्रकार त्या ठिकाणी येतात किंवा गौण वाक्याचे उपप्रकार म्हणतो आपण त्यांना, काय म्हणतो? गौण उपवाक्याचे उपप्रकार। आता गौण उपवाक्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे मिश्र वाक्य आलेलं असतं त्या मिश्र वाक्यामध्ये त्या ठिकाणी गौण उपवाक्याचा वापर झालेला असतो। मग त्या गौण उपवाक्याचे प्रकार कोणकोणते पडतात? तर त्यामध्ये सर्वात पहिलं येतं नाम उपवाक्य, अगदी सर्वांना परिचित आहे। सर्वांनी अतिशय काटेकोर संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण काळजीपूर्वक समजून घ्या। नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी विशेषण उपवाक्य आणि त्यानंतर विशेषण उपवाक्य आणि नंबर 3 मध्ये क्रिया विशेषण उपवाक्य। ह्या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे तो समजून घ्या एका एका शब्दामध्ये। आता या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला जो प्रकार दिलेला आहे तो म्हणजे कोणता? नाम उपवाक्य। नाम उपवाक्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी नामाच्या जागेवर वाक्याचा वापर केलेला असतो त्याला नाम उपवाक्य म्हणतात। मग आता कुठे कुठे त्या ठिकाणी वाक्यामध्ये नाम येऊ शकतं वाक्याच्या जागेवरती? तर तिथे एक कर्ता म्हणून नाम येऊ शकतं, एक कर्म म्हणून नाम येऊ शकतं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी समानाधिकरण म्हणून त्या समानाधिकरण म्हणून नाम येऊ शकतं आणि त्याबरोबरच विधानपूरक म्हणूनही नाम येऊ शकतं। त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये? तर गौण उपवाक्याच्या प्रकारामधलं ते नाम उपवाक्य असतं। यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात। 2019 ला विचारलेला प्रश्न आहे विशेषण उपवाक्य म्हणजे काय की वाक्यामध्ये जे मिश्र वाक्य असतं मित्रांनो, बरोबर, जे मिश्र वाक्य असतं ते मिश्र वाक्य त्या ठिकाणी एका वाक्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेलं असतं, तर तेच त्या वाक्यातलं विशेषण उपवाक्य असतं की जे त्या ठिकाणी मिश्र वाक्याचं विशेषण म्हणून काम करत असतं। आता काही जणांना समजेल, काही जणांना समजणार नाही। ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील त्यांना त्या ठिकाणी समजणार आहे, ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्यांना समजणार नाही। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशा पद्धतीचं जर अपडेट स्वरूपाचं व्याकरण तुम्हाला शिकायचं आहे तर आजच लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आजच तुमच्या यशाचे शिलेदार बना। तर मिश्र वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यातलं जे काही वाक्याबद्दल म्हणजे मिश्र वाक्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जे विशेषण वाक्य आलेलं असतं त्यालाच विशेषण उपवाक्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। म्हणजे आता आपल्याला तिसरा पर्याय दिलेला आहे की तोच निसर्गाचा खरा उपासक होय। आता हे त्या ठिकाणी गौण वाक्य आहे का? तर नाही। का? कारण की तोच निसर्गाचा खरा उपासक होय तिथं वाक्याचा अर्थ परिपूर्ण झालेला आहे, म्हणजे ते गौण वाक्य नाही। गौण वाक्य म्हणजे काय की ते वाक्य आलेलं असतं त्याला दुसऱ्या वाक्यावरती स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी डिपेंड राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं, म्हणून ते त्या ठिकाणी काय नाही तर गौण उपवाक्य म्हणजे गौण वाक्य नाही। चौथा पर्याय आपल्याला दिलेला होता जो झाडे वाढवितो। आता या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल, अगदी बरोबर आहे। मी तुम्हाला सांगितलं की जे काही मिश्र वाक्य असतं, बरोबर का, तर
तर त्या मिश्र वाक्यामध्ये जे विशेषणाचं काम करतं, जे गौण उपवाक्य असतं ते विशेषणाचं काम करतं मिश्र वाक्यामध्ये, तेच त्या ठिकाणी विशेषण उपवाक्य म्हणून किंवा विशेषण वाक्य म्हणून त्या ठिकाणी आलेलं असतं. म्हणजे इथं त्या ठिकाणी जो झाडे वाढवितो, बरोबर ना, म्हणजे कोण, तर जो झाडे वाढवितो, म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी निसर्गाचा खरा उपासक कोण असतो, तर या वाक्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोण आलेला आहे, तो जो झाडे वाढवितो. समजलं का, तो निसर्गाचा खरा उपासक होय. म्हणजे या वाक्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी हे वाक्य आलेलं आहे, म्हणून ते विशेषण वाक्य म्हणून ओळखलं जातं. हा कन्सेप्ट इथं क्लिअर करायचा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असणार आहे, बरोबर का. त्यानंतर आता पुढं आपल्याला विशेषण उपवाक्य सांगितलेलं आहे. तर विशेषण उपवाक्यामध्ये काय येतं तुम्हा सर्वांना माहिती आहे. स्थलवाचक अशा प्रकारची रचना असते, कालवाचक अशा प्रकारची ही रचना त्याच्यामध्ये समाविष्ट होत असते, बरोबर ना. स्थळवाचक असेल, कालवाचक असेल, अशा प्रकारची रचना किंवा संख्या किंवा परिमाण अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी आलेली असते किंवा असा अर्थबोध जिथे होत असतो, ती रचना जी काही आलेली असते तर ती त्या ठिकाणी काय, तर क्रियाविशेषण उपवाक्याची असते, बरोबर का. म्हणजे अशा पद्धतीने हे 3 उपवाक्य जे काही आहे ते गौण उपवाक्याचे उपप्रकार आहे, ते मिश्र वाक्याशी त्या ठिकाणी परिपूर्णपणे संबंधित आहेत. म्हणून हे विश्लेषण मी इथं तुम्हाला करून दिलं. तर या प्रश्नाचं उत्तर हेच का आलं, तर त्याचे कारण मीमांसा सुद्धा मी तुम्हाला इथं स्पष्ट केले. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, आता समानार्थी शब्दांवरती विचारलेला. किंकर या शब्दासह खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. आता पहिला पर्याय दिलेला मजूर. आता मजूरसाठी कोण कोण आले, कष्टकरी आणि श्रमिक. तोच असतो बिचारा जो कष्ट करतो, तोच असतो जो कष्टकरी असतो, तो श्रमिक असतो, त्याला म्हटलं जातं मजूर. पर्याय 2 होता आपल्याला मालक, बरोबर. तर मालक म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, स्वामी आहे, धनी आहे, नाथ आहे, अधिपती आहे, यजमान आहे, बरोबर का, पती आहे, नवरा आहे. म्हणजे अशा पद्धतीने 4 पर्यायांचं विश्लेषण आपल्या लेक्चरमध्ये डिटेल तुम्हाला मिळणार आहे. परिपूर्ण आयोग समोर ठेवा, स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. आपलं टार्गेटच काय आहे, तर आपलं टार्गेट आहे 47+. सर मिळणार का, आपल्याला मिळवावेच लागणार आहे, कारण की सध्याची स्पर्धा लक्षात घेता लँग्वेजमध्ये भरून भरून स्कोर आपल्याला करावा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरा पर्याय आपल्याला दिला होता दास, हे त्याचं योग्य उत्तर आहे. किंकर साठी दास हा समानार्थी शब्द आहे. बघा आता किंकर साठी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत, दास, त्याच्यानंतर सेवक, चाकर, अनुचर, अनुचर सुद्धा म्हणतात, गडी सर्वांना माहिती आहे, गुलाम सर्वांना माहिती आहे, नोकरी सर्वांना माहिती आहे, परिचारक सर्वांना माहिती आहे, बरोबर का. नाही माहिती फक्त अनुचर, आपण कधी त्याला ऐकलेला असेल नसेल, पण इतर ठिकाणी जर प्रश्न विचारला गेला तर आवर्जून लक्षात ठेवा की किंकर याचा समानार्थी शब्द काय आहे, तर दास आहे, बरोबर. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आणि शासक हा चौथा पर्याय आपल्याला दिला होता. तर शासकसाठी एवढी त्या ठिकाणी आपण समानार्थी शब्द घेतलेली आहेत. शासक बघा आता नृप आहे, नृपाल आहे, नृपती, प्रजापती, नरेंद्र, नरेश, शासक, राज्यकर्ता, भूमिपाल, भूप, भूपाल, महिपाल, महिपाळ, राया, महिपती, राणा, स्वामी, अशा पद्धतीचे शब्द त्यासाठी आलेले. 3 नंबरचा प्रश्न बघा आता विरुद्धार्थी शब्दांवरती विचारलेला आहे. सौजन्य या शब्दाचा अर्थ होतो की त्या ठिकाणी असभ्यता. सौजन्यपणा आपल्याला नेहमीच जिंकवत असतो, त्याच्या विरुद्ध काय येणार आहे, तर असभ्यता येणार आहे. भलेपणा तर काही येणार नाही, सुजनता काही येऊ शकत नव्हतं, शिष्टाचार काही येऊ शकत नव्हता. या 3 शब्दांचा अर्थ अगदी सर्वांना माहिती आहे. जिथे मला बोलायचं आहे तिथे मी आवर्जून बोलणार आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढील शब्दांपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. तुम्हाला समानार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे. म्हणजे आता वल्लरी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वल्लरी म्हणजे वेल, लता, लतिका आणि वेली. 2 वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारून झालेला आहे. वल्लरी, वल्लरी म्हणजे वेल, बरोबर ना. म्हणजे जो वेल असतो ना आपला, म्हणजे वालच्या शेंगांचा वेल असेल, त्यानंतर भोपळ्याचा त्या ठिकाणी वेल असेल, चवडीच्या शेंगांचा वेल असेल, बरोबर ना. वेल जो असतो ना, तर त्याला वल्लरी सुद्धा म्हटलं जातं. मग इकडे रानाशी तो समानार्थी शब्द नाही. रानाशी समानार्थी शब्द कोण आहे, तो वन आहे, विपिन आहे, कानन आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर शब्द सुद्धा मी दिलेत बघा, वन, कानन, विपिन एकाच रांगेतली इथं विचारलेली आहेत. अरण्य म्हटलं जातं, जंगल म्हटलं तर, अटवी म्हटलं तर, कांतार सुद्धा म्हटलं जातं, ओसाळ म्हटलं जातं, प्रदेश म्हटलं जातं, अचरान, आडरान, अशा प्रकारची सर्व शब्द
कुणासाठी समानार्थी आहे, तर वना किंवा रानासाठी समानार्थी आहे. प्रश्न विचारलेला होता की समानार्थी नसलेला शब्द सांगा, तर पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत, त्यांना टिंबटिंब अशी संज्ञा आहे. आता मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय, कारण की अशा प्रकारची प्रश्न रद्द होत असतात. याच्या मागचं कारण काय आहे? कारण की ज्या पद्धतीने प्रश्न विचारले तशा प्रकारचे पर्याय आलेले नाही. संस्कृतमधून अनेक साधित शब्द, आता साधित शब्द म्हटल्यानंतर ते स्पष्टपणे उल्लेख झाला आहे की ज्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो अशा प्रकारचे शब्द मराठीमध्ये संस्कृतमधून वापरली जातात, असा स्पष्टपणे उल्लेख तिथे झालेला नाही. म्हणून मित्रांनो, इथे त्या ठिकाणी संस्कृतमधून मराठीमध्ये येणारी शब्द तत्सम असतात, हा पर्याय तर काही येऊ शकत नव्हता. तर अभ्यस्त शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचे 3 प्रकार पडतात, बरोबर का? त्याचे 3 प्रकार सर्वांना अगदी परिचित आहे. सर्वात पहिला प्रकार मागच्या लेक्चरलाही हे विश्लेषित केलेला आहे, पूर्णाभ्यास्त. दुसरा प्रकार येतो अंशाभ्यास्त, आणि नंबर 3 मध्ये जो 3 नंबरचा प्रकार येतो तो म्हणजे अनुकरण वाचक. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी यामध्ये समाविष्ट होतात. पूर्णाभ्यास्त मध्ये काय येतं, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जो पहिला शब्द असतो तोच दुसरा शब्द येतो, पहिल्या शब्दाला अर्थ असतो, दुसऱ्या शब्दालाही अर्थ असतो, त्याला पूर्णाभ्यास्त म्हणतात. अंशाभ्यास्त मध्ये काय असतं, एखादं अक्षर त्या ठिकाणी दुसऱ्या शब्दातील एखादं अक्षर त्या ठिकाणी बदलून आलेलं असतं. पहिल्या शब्दाला इथं अंशाभ्यासामध्ये अर्थ असतो, दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो. अगदी स्पष्ट शब्दामध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर या कन्सेप्ट सांगतो आहे. अनुकरण म्हणजे काय असतं, तर त्यामध्ये त्या ठिकाणी ध्वनी आलेला असतो. ध्वनी त्यामध्ये त्या ठिकाणी काय होत असतो, तर प्रकट होत असतो, म्हणजे गटागट ध्वनी त्यामध्ये आलेला असतो. अशा प्रकारे अभ्यास्त होतं. तद्भव म्हणजे त्या ठिकाणी काय की संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसतो, पण या ठिकाणी तशा प्रकारची रचना आलेली नाही. सामासिक, तशा पद्धतीने त्या ठिकाणी सामासिक शब्द म्हणजे काय की आपण ह्याचा अभ्यास कुठे करतो, तर समास या घटकामध्ये त्याचा अभ्यास आपण करत असतो. अशा प्रकारची आलेली जी काही रचना असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्या ठिकाणी समास, सामासिक शब्द वापरले असतो, समास असतो. अशा पद्धतीने हा प्रश्न जो काही तो रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा. आता पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. आता बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं अभ्यस्त शब्दांमध्ये, बरोबर का? मग आता घर घर म्हटल्यानंतर हे पूर्णाभ्यस्त येणार. लाडी गोडी म्हटल्यानंतर आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला की जो पहिला शब्द असतो, दुसरा शब्द जो काही आलेला असतो, जो पहिला शब्द असतो तसा दुसरा शब्द येत नाही. एखादं अक्षर त्या ठिकाणी बदलून आलेलं असतं. म्हणजे इथं आता कन्सेप्ट क्लिअर होते आहे की लाडी, बरोबर ना, त्याच्यानंतर त्या ठिकाणी गोडी. म्हणजे आता बघा, इथं आपण बघितलं की लाडी आणि डी जसंच तसं आलेलं आहे. इथं ग जो काही आहे तो बदलून आलेला आहे. म्हणजे एखादं अक्षर जेव्हा बदलून येत असतं तेव्हा अशा प्रकारच्या रचनेला अंशाभ्यस्त म्हणून त्या ठिकाणी ओळखतात. लाले लाल म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे ते पूर्णाभ्यासामध्ये समाविष्ट होत असतं. कड कड म्हणजे ध्वनी प्रकट होत असतो. तुम्हाला मी या सर्व कन्सेप्ट आधीच सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 7 नंबरचा तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलाय? तुम्हा सर्वांना मी प्रत्येक वेळेस सांगतो आहे की बॅचमध्ये जे काही त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, तर बॅचमध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी आपण गोष्टी स्वरूपामध्ये नोट्समध्ये लेक्चरमध्ये मी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये त्या ठिकाणी कानडी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो शब्द समाविष्ट झालेला आहे. तो कोणत्या भाषेतला आहे? कानडी या भाषेतला आहे, बरोबर, तूप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर टिंबटिंब आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्पर्श व्यंजने मराठीमध्ये किती आहेत, तर 25 आहेत. म्हणजे कुठून कशा पद्धतीची, हा चार्ट इथं लक्षात ठेवा. जर स्पर्श व्यंजने तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायची असतील तर फक्त 5 व्यंजने त्या ठिकाणी लक्षात राहू द्या. अख्खी त्या ठिकाणी स्पर्श व्यंजने लक्षात राहतात. इकडं जर आपण बघितलं तर हा सर्वात पहिल्यांदा व्यंजनांचा गट आहे. यामध्ये कोणकोणती येतात, तर यामध्ये येतात क, च, ट, त्यानंतर पुढं त आणि प. फक्त 5 व्यंजने लक्षात राहू द्या. म्हणजे स्पर्श व्यंजने म्हणजे काय की त्यांना असं म्हटलं जातं की क ख पासून तर भम पर्यंतची आलेली जी काही व्यंजने असतात तर त्यांना मराठीमध्ये कोणती व्यंजने म्हणून ओळखली जातात, तर त्यांना स्पर्श व्यंजने म्हणून ओळखली जातात. बघा आता इथं की त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कठोर व्यंजनांचा हा गट येतो. त्यानंतर नंबर 2 मध्ये येतो मृदू व्यंजनांचा आणि नंबर 3 मध्ये येतो अनुनासिकांचा. आता इथं कठोर व्यंजनांमध्ये कोणकोणत्या व्यंजनांचा समावेश होतो, तर क ख, त्यानंतर इकडे येताना हा ग घ आणि इकडे येताना याला काय म्हटलं जातं, तर याला वाङ्मयाचा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर इकडे येत असताना च छ ज
झ बर का. हे जे त्या ठिकाणी मी प्रत्येकाचा पाय मोडतोय ना, त्याला काय म्हटलं जातं? पाय मोडणे म्हटलं जात नाही, त्याला म्हटलं जातं हलचिन्ह मराठीमध्ये, बरोबर का. त्यानंतर याला प्रत्येक जणाने वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ काढला. कोणी त्याला त्र म्हटलं, कोणी त्याला न म्हटलं, पण त्याला संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्याचा उच्चार नासिकेतनं होत असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? आता य म्हटलं जातं. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा ते अनुनासिक आहे. त्यानंतर इकडे येताना ट ठ, इकडे येत असताना ड ढ बर का. त्याच्यानंतर न बाणाचा येत असतो. त्यानंतर इकडे येताना त थ द ध न. ओके. त्यानंतर प फ ब भ आणि इकडे येत असताना म. अशा पद्धतीने जर आपण यांची मोजणी केली तर या सर्वांना काय म्हटलं जातं? तर या सर्वांना स्पर्शव्यंजन म्हणतात. ही 10, ही 10, 20 आणि त्याच्यानंतर ही 5, 25 यांना मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर स्पर्शव्यंजन म्हणून ओळखले जाते. अशा पद्धतीने सर्व कन्सेप्ट इथं क्लिअर केल्या पाहिजे मित्रांनो आपण. त्यानंतर पुढे चला आता बघा पुढचा प्रश्न. तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयनिष्ठ अव्ययांचा प्रकार कोणता? असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहिला पर्याय आपल्याला दिला आहे स्वरूपमध्ये. त्या ठिकाणी काय आलेलं असतं? पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी इथं येणारी अव्यय कोणकोणती असतात? म्हणून, म्हणजे, त्यानंतर की, जे अशा प्रकारची आलेली जी काही अव्यय असतात ती स्वरूप बोधक मध्ये आलेली असतात. त्यानंतर दुसरा पर्याय कारण बोधक मध्ये, यामध्ये येतात कारण, त्यानंतर का, की अशा प्रकारची आलेली अव्यय हे कारणबोधक असतात, कारण की पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतं. त्याच्यानंतर उद्देश बोधक मध्ये पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतो. म्हणून अशा प्रकारची अव्यय आलेली असतात. म्हणून, यास्तव, सबब याच्यामध्ये पण कारण आलेलं असतं. मग सर कारण इकडं पण त्या ठिकाणी आलेलं असतं, तिकडं पण आलेलं असतं, पण दोघांमध्ये फरक काय आहे? तर इकडे सुद्धा कारण आलेलं असतं आणि त्याच्यानंतर का, की इकडे सुद्धा त्याचा समावेश होतो. तर मित्रांनो या दोघांमध्ये फरक असा आहे की इकडं फक्त कारण स्पष्ट केलेलं असतं आणि इकडे त्या ठिकाणी काय आलेला असतो? तर इकडं उद्देश आलेला असतो. अशा पद्धतीने दोघांमध्ये फरक आहे. कारण हे तात्पुरत्या स्वरूपाचं असतं की एखादी घटना घडण्याच्या आधी, म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्याचं आपल्याला विचारलं की काय कारण होतं, लगेच आपण त्याला कारण सांगून पुढे चालतो, बरोबर का. पण उद्देश म्हटल्यानंतर एखादी कृती करत असताना ती अचीव करण्यासाठी, ती मिळवण्यासाठी तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल असते. असा दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो, बरं का. आणि संकेत, संकेत म्हणजे काय रे? तर संकेत म्हणजे याला म्हटलं जातं अट, म्हणजे असं केलं तर तसं होणार आहे. मग जर तरची रचना जी काही आलेली असते तर ती त्या ठिकाणी संकेत दर्शकची असे असते. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढे बघा आता. तुम्हाला एवढे कर्ण कर्कश संगीत ऐकवते तरी कसे? बरोबर ना. आता इथं तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की 4 पर्याय दिले आहेत. आता शक्य क्रियापदामध्ये काय असतं? तर शक्य क्रियापदामध्ये एखादा होकारात्मक शक्यता असू दे का नकारात्मक शक्यता असू दे, वाक्यामध्ये आलेलं जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला त्या ठिकाणी जनरली अशा प्रकारची वते, विते, वतो, त्यानंतर वितो अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतात, बरोबर का. शक्यता, सामर्थ्य, क्षमता अशा प्रकारची रचना त्याच्यामध्ये आलेली असते. सर्वात पहिल्यांदा शक्यता, सामर्थ्य, बर का, त्यानंतर क्षमता अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. मग आता बघा इकडं की त्या ठिकाणी शक्य क्रियापदामध्ये ही रचना आलेली असते. मग आता इथं तुम्हाला एवढे कर्ण कर्कश संगीत ऐकवते तरी कसे, म्हणून इथं त्या ठिकाणी कोणतं क्रियापद आलेलं आहे? तर शक्य क्रियापदाची रचना त्यामध्ये आलेली आहे. आता मित्रांनो प्रयोजक क्रियापद दुसरा पर्याय दिलेला होता. प्रयोजक क्रियापदामध्ये काय असतं की वाक्यामध्ये आलेला जो काही कर्ता असतो त्या कर्त्याला ही क्रिया करणे शक्य नसते, अशा पद्धतीची रचना त्यामध्ये आलेली असते. कुणाला क्रिया करणे शक्य नसते? कर्त्याला. म्हणजे जर आपण अशा प्रकारचं उदाहरण घेतलं की आईने बाळाला निजविले. आता निजणारं कोण आहे रे? तर बाळ आहे, बरोबर ना. म्हणजे इथं वाक्यामध्ये क्रिया जी काही आहे तर क्रिया त्या ठिकाणी कर्त्याकडनं केली जात नाही. ती क्रिया कुणाकडनं केली जाते आहे? बाळाकडनं केली जाते आहे. त्याला प्रयोजक क्रियापद म्हटलं. आता सिद्ध म्हणजे काय? की जे मूळ रूपामध्ये आलेलं क्रियापद असतं त्याला सिद्ध क्रियापद म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ओके. जे मूळ रूपामध्ये असतं. साधित क्रियापद म्हणजे काय? तर इकडं मूळ रूपात
त्या ठिकाणी बदल झालेला असतो. म्हणजे साधित क्रियापदामध्ये कोण कोण येतं तर नामसाधित क्रियापद येतं. म्हणजे नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं ते क्रियापद असतं. इतकं सुंदर पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या भाषेमध्ये ह्या सर्व कन्सेप्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. तुमच्यापैकी असं कोणीच नसणार का त्याला ह्या कन्सेप्ट समजत नसतील. बघा आता पुढं त्या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न दिला, क च ट त प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात असा प्रश्न विचारलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे की महाप्राण किती आहे तर महाप्राण एकूण त्या ठिकाणी किती आहे तर 14 आहे. मी आता पुन्हा एकदा तो चार्ट जो काही आहे तो बनवतो आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतो बरं का. या सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून स्पष्ट करून सांगतो. बघा आता हा जो चार्ट आहे तर हा चार्ट पुन्हा एकदा समजून घ्या. आता मी त्या ठिकाणी तुम्हाला तो जो सांगितला त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय डिटेल अतिशय काटेकोर समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा क च ट त आणि प. लेक्चर त्या ठिकाणी मोठं झालं तर होऊ द्या, काय अडचण नाही, कारण की डिटेल ॲनालिसिस आपण घेतो आहे. इकडं त्या ठिकाणी गट कोणता आहे तर व्यंजनांचा गट आहे. इकडं येताना त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे कठोर. आता कठोरला काय काय म्हटलं तर सर्वांना परिचित आहे बरोबर का. कठोरला अघोष म्हटलं जातं बरोबर ना, श्वास म्हटलं जातं, अशा नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर इकडं आहे मृदू व्यंजन. त्याच्यानंतर इकडे येत असताना अनुनासिके. मी तुम्हाला सांगितलं की फक्त तुम्हाला 5 व्यंजन लक्षात ठेवायचे, क च ट त प. आता क म्हटल्यानंतर इथं क आणि ख सहज आपल्या लक्षात येतं. त्यानंतर इकडे येत असताना ग घ. त्याच्यानंतर इकडे येताना वाङ्मयाचा, इकडे येत असताना च छ ज झ अशा पद्धतीने. याला आत्ताच सांगितलं मी य म्हणतात. त्यानंतर ट ठ ड ढ. त्याच्यानंतर न बाणाचा त थ द ध न प फ ब भ म. अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर एवढे व्यंजन त्या ठिकाणी आपल्या लक्षात आले. त्यानंतर उरलेले कोणकोणते आता य र ल व श श स. त्याच्यानंतर ह ळ श क्षत्रियाचा ज्ञानाचा. अशा पद्धतीने एवढी व्यंजनं आपल्याला समोर दिसत आहेत. आता ही संपूर्ण व्यंजनं मी तर लिहिलीत, ही एकूण जर आपण मोजली तर 36 भरतील का, कारण की या दोघांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे. बाकी उरलेले जे काही 34 आहेत ते मराठीमध्ये मूळ व्यंजने त्यामध्ये समाविष्ट आहेत. आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आता जर आपण लक्षात घेतलं तर महाप्राण ही 14 आहेत. महाप्राण म्हणजे कोणती तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह समाविष्ट असतो. म्हणजे क मध्ये ह समाविष्ट केला ख झाला, च मध्ये ह समाविष्ट केला छ झाला, ट मध्ये ह समाविष्ट केला ठ, त मध्ये ह थ, त्यानंतर प मध्ये ह फ. बरोबर का. आपल्या भाषेमध्ये सांगतो आहे सर्वांना कळेल अशा स्वरूपामध्ये सांगतोय. ग मध्ये जेव्हा ह समाविष्ट केला घ, ज मध्ये ह समाविष्ट केला झ, ड मध्ये ह ढ, द मध्ये ह ध, ब मध्ये ह भ. अशा पद्धतीने जर आपण आता लक्षात घेतलं तर हे एकूण त्या ठिकाणी किती झाली 5 बरोबर. आणि इकडे येताना ही किती झाली तर एकूण 5. 5 आणि 5 10. आणि त्याच्यानंतर यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होत असतो. श श त्याच्यानंतर स आणि ह अशी 4 ही किती झाली तर एकूण 14 महाप्राण व्यंजने मराठीमध्ये समाविष्ट आहेत. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं की 14 महाप्राण व्यंजने 14 महाप्राण व्यंजन मराठीमध्ये समाविष्ट आहे. एकूण व्यंजने तुम्हाला सांगितली किती आहे 34 आहे. मग 34 मधनं त्या ठिकाणी जर 14 गेले तर किती राहिली 20. आता उरलेली जी काही संपूर्ण तुम्हाला दिसत आहेत ती संपूर्ण काय आहे तर ती संपूर्ण अल्पप्राण व्यंजने आहे. मग कुठेच सर अल्पप्राण व्यंजने बघा ही त्या ठिकाणी मी लिहूनच देतो इथं आता अल्पप्राण व्यंजने म्हणून त्या ठिकाणी आपण इथं आता लिहूया, कारण की प्रश्न त्याच्यावरतीच विचारलेला आहे. अल्पप्राण व्यंजने. आता महाप्राण तुम्हाला मी सांगितली. आता अल्पप्राण म्हणजे काय की ज्याचा उच्चार करताना काय येत नाही त्याच्यामध्ये हचा समावेश होत नाही त्याला अल्पप्राण म्हटलं जातं. म्हणजे जसं क घेतलं आपण त्याच्यानंतर ग ही काय आहे तर अल्पप्राण व्यंजने आहे. त्याच्यानंतर च आहे, इकडे येताना ज आहे बरं का. त्यानंतर पुढे येताना ट आहे बरोबर, इकडं त्या ठिकाणी येत असताना ड आहे. अशा पद्धतीने या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढं आहे त, इकडे येताना द. अशा पद्धतीने आपण स्वल्पविराम देणं गरजेचं आहे मध्ये. त्याच्यानंतर प आहे, त्यामध्ये इकडं ब आहे. ज्याच्यामध्ये ह येत नाही अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत आहे. त्यानंतर जे काही 5 अनुनासिके आहे त्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होत असतो. वाङ्मयाचा ञ
त्यानंतर न बाणाचा, न नळाचा आणि मगरीचा. म्हणजे जर आपण आता मोजणी केली तर एकूण किती झाल्यात, तर एकूण त्या ठिकाणी 14 झाल्यात, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे घेतलं तर य, त्याच्यानंतर र, ल, व यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि त्यामध्ये अजून हा येतो य, र, ल, व, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ळ बाळाचा ळ याचा सुद्धा समावेश त्यामध्ये होत असतो. म्हणजे आता जर आपण आता मोजणी केली तर बघा किती भरतायत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 20 अल्पप्राण व्यंजने मराठीमध्ये समाविष्ट आहेत. आता उरलेले जे काही 14 आहेत ते संपूर्ण महाप्राण व्यंजने आहेत. मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, क, च, ट, त, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारामध्ये समाविष्ट होणार आहे. जे पर्यायामध्ये आपल्याला दिले तर अनुनासिक तुम्हाला सर्वांना समजलं ते 5 आहेत. उष्मे किती रे, उष्मे मराठीमध्ये आतापर्यंत तुम्ही लक्षात ठेवले 3 श श स. आता लक्षात ठेवा, आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलाय 4 लक्षात असू द्या. ते कोण कोणते हेच तुमच्या समोर आहे. श श आणि स आणि ह हे चौघ त्या ठिकाणी काय आहेत, तर उष्मे आहेत, लक्षात असू द्या. समजलं का. त्यानंतर अल्पप्राण तुम्हाला मी आता सांगितले हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अल्पप्राण. कारण की क चा समावेश कशामध्ये केला आपण, तर अल्पप्राण मध्ये केला. च चा समावेश अल्पप्राण मध्ये केला. त चा समावेश अल्पप्राण मध्ये केला. त्याच्यानंतर ट चा समावेश आपण कुठे केला, तर अल्पप्राण मध्ये केला. कशामध्ये केला, तर अल्पप्राण मध्ये त्या ठिकाणी ट चा समावेश केला. त्याच्यानंतर प चा समावेश कुठे केला, तर अल्पप्राण मध्ये केला. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. अशा पद्धतीचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पुढे बघा आता पुढचा प्रश्न 12 नंबरचा. पुढील वाक्यप्रचाराची चुकीची जोडी ओळखा. सोपा प्रश्न विचारलेला होता. अर्ध्या वचनात असणे म्हणजे एखाद्याने दिलेले सर्व ऐकणे, एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे, बरोबर आहे. अर्ध्या वचनात असणे, अव्वाच्या सव्वा खूप जास्त वाढवून सांगणे, अशी बरीच लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला आढळतात, बरोबर का. की एखादी गोष्ट असते त्याच्यापेक्षा किती पटीने सांगण्याचा, दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, बरोबर का. म्हणजे त्या ठिकाणी हे तर काही येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, हे दोघं बरोबर आहे. औट घटकेचे राज्य म्हटल्यानंतर दीर्घकाळ टिकणारे वैभव, आहा, तात्पुरत्या स्वरूपाचं वैभव असतं, तात्पुरत्या स्वरूपाचं ते राज्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे येऊ शकत नाही, बरोबर. त्यानंतर षष्टी करणे म्हणजे झालेल्या चुकांबद्दल रागवणे, हेही बरोबर होतं, पण हे येऊ शकत नव्हतं कारण आपल्याला चुकीची जोडी ओळखायची सांगितलेली होती, बरोबर. पुढचा प्रश्न बघा आता, केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता. आता इथं योग्य पर्याय आपल्याला दिले आहेत बघा, पंचानन, बरोबर का. त्यानंतर केशर, सिंह, पंचेंद्रिय. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी पंचानन म्हटल्यानंतर कुणाला म्हटलं जातं, तर पंचानन म्हटल्यानंतर सिंह याला त्या ठिकाणी बोललं जातं, बरोबर का. आणि केसरी म्हटल्यानंतर ते काय आहे, तर पंचानन आहे, म्हणजे सिंहाला म्हटलं जातं, बरोबर का. विचारलेलं आहे अचूक समानार्थी शब्द त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. मग आता कोणकोणतं येणार, तर अ आणि क येणार, बरोबर. अ आणि क पर्याय अचूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. केशर तर काही येऊ शकत नव्हता. केशर म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पदार्थाचं नाव आहे. त्याला जाफरा असं सुद्धा म्हटलं जातं. खूप महागडी वस्तू असते, ती सर्वांना परिचित आहे, बरोबर. पंचेंद्रिय म्हटल्यानं तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचे समानार्थी शब्द आहे ज्ञानेंद्रिय आणि इंद्रिय, हे त्याच्यासाठी समानार्थी आलेली आहेत. म्हणून अ आणि क हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यासाठी अजून कोणकोणते समानार्थी होते, मृगराज, मृगेंद्र, वनराज, सिंह आणि हरी, अशा पदी इतर शब्द सुद्धा त्याचे समानार्थी होत आहे. त्यानंतर पुढे बघा, पात्र अशा प्रकारचे शब्द आयोग सध्या विचारते आहे की पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन पुढे सांगितलं की खालील वाक्य तयार केली आहेत, त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असलेली वाक्य ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता काय सांगितलं आहे की देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे, बरोबर आहे की देवपूजेचं एक पात्र असतं, त्या अर्थासाठी म्हणजे त्यासाठी सुद्धा पात्राचा वापर केला जातो. तिथं वापरलेलं पात्र त्याच्या अर्थानुसार तो बरोबर आहे, समजलं का. म्हणजे पात्र शब्द घेतलाय आणि वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्या पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलेला आहे. हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा, म्हणजे ह्या बावळट माणसाचे जे पात्र आहे हे इथं त्या ठिकाणी काय कामाचं असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आलेला पात्र, दुसऱ्या वाक्यामध्ये आलेलं पात्र त्याच्या अर्थानुसार अगदी बरोबर वापरलेलं आहे. 3 नंबर बघा,
नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आहे. नदीचा म्हणजे नदीचं जे काही पात्र आहे तर ते नदीचं पात्र खूप मोठं वाढलेलं आहे. म्हणून तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पात्राचा तिथे काय होतो आहे तर वापर अर्थ प्रकट होतो आहे. त्याला शिक्षक होण्यासाठी डी.एड व बी.एड करणे जरुरीचे आहे. म्हणजे तो डी.एड आणि बी.एड पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजे अ ब क ड अगदी बरोबर. पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. शब्द एक घेतलाय, वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याचा वापर केलाय आणि त्यातनं अर्थ प्रकट केलेला आहे. बरोबर. त्यानंतर पुढे या बघा आता 15 नंबरचा प्रश्न. आता आयोगाने जी काही सेकंड आन्सर की आलेली आहे तर सेकंड आन्सर की नुसार सुद्धा आयोगाने हेच उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला संदर्भ देतो आहे. हा संदर्भ कुणाचा आहे तर थोर व्याकरणकार, ज्यांचं व्याकरण त्या ठिकाणी आपण अभ्यासतो, थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांचा हा संदर्भ आहे. जे 1911चं पुस्तक आहे शास्त्रशुद्ध व चिकित्सक व्याकरण जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकातला हा संदर्भ आहे. आयोगाने अंतिम उत्तर तालिकेनुसार जे काही त्या ठिकाणी उत्तर आपल्याला त्या ठिकाणी कोणतं पाहिजे होतं तुम्हीच त्या ठिकाणी सांगा मला आता. बरोबर. तसं पर्याय इथं दिलेला नाही. बरोबर. पण इथं त्या ठिकाणी आपल्याला यापैकी नाही अशा पद्धतीने त्याचं उत्तर पाहिजे होतं. पण आयोगाने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे थोर व्याकरणकार यांनी प्रित्यर्थ हा शब्द इथं तुम्हा सर्वांना दिसतो आहे. बरोबर. मी माझ्या मनाने बोलत नाही, संदर्भ तुमच्या समोर आहे. सर आता पुढे जर प्रश्न विचारला गेला तर आता त्यावरती आपण फर्स्ट कीला जर त्यांनी उत्तर तसं दिलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवू शकतो. समजला. कारण की आपल्याकडं ऑथेंटिक सोर्स त्या ठिकाणी आहे. बरोबर. प्रीती अधिक अर्थ अशा पद्धतीने तिथे आपला जो विग्रह आहे तर तो विग्रह हवा होता की प्रला दुसरी विलांटी आहे, तला पहिली विलांटी आहे, अधिक अर्थ तसा पर्याय तिथं कुठेही दिलेला नव्हता. म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाबद्दल मी सुद्धा साशंक आहे. बरोबर. की खरंच या दिलेल्या शब्दाचा जो काही विग्रह आहे तर तो कोणत्या स्वरूपाचा येतो. बरोबर. तर त्या ठिकाणी हा संदर्भ जो काही आहे तर थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांच्या पुस्तकातला आहे. बरोबर. पण एकेकाळी आपल्याला असं त्या ठिकाणी गृहीत धरावं लागतं की आयोग जे काही आपल्याला सांगतं त्या पद्धतीने आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं. जे काही पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या पुस्तकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा संदर्भ तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलं. बरोबर. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न. पुढील पैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे. आता आपण तत्सम शब्द आपल्या बाचमध्ये अभ्यासताना मी त्याला नाव दिलेलं आहे की मंदिरातील गोष्ट. आता मंदिरावरती कलश उभारताना अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाणिकाकांनी मंदिराला कलश त्या ठिकाणी भेट म्हणून दिला होता किंवा त्या ठिकाणी भेट वस्तू म्हणून दिला होता. अशा पद्धती आपल्या गोष्टीमधलं ते काय आहे स्टेटमेंट आहे. म्हणून त्या ठिकाणी आता पाठांतर करायची गरज उरलेली नाही. फक्त गोष्ट ऐकायची, आपल्या मित्राला सांगायची, संपला विषय. बरोबर. पोथी तर काही येऊ शकत नव्हतं, माणूस येऊ शकत नव्हतं, ताई तर येऊ शकत नव्हतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर होतं. पुढे बघा आता पुढील पैकी या प्रश्नाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी हॅशटॅग करू शकतात. कारण की पुढील पैकी कोणता किंवा कोणते शब्द जोडाक्षर आहे. आता मित्रांनो सर्वात पहिली महत्वाची गोष्ट मला इथं सुद्धा बोलावं असं वाटतंय की जोडाक्षर म्हणजे काय असतं. तर मित्रांनो जोडाक्षर म्हणजे काय तर सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी व्यंजन आलेलं असतं पहिलं, त्याच्यानंतर अजून एखादं व्यंजन येतं आणि त्याच्यानंतर अजून एखादा स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. ही रचना जी काही तयार होते तर ती कुणाची होते जोडाक्षराची होते. मग सर आता इथं जोडाक्षर कोणकोणती आहेत आयोगाने उत्तर दिलेलं आहे वेगळं आणि आपण त्या ठिकाणी जे काही अभ्यासतो आहे त्या पद्धतीने आपण लक्षात घेतलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे तर या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब असं पाहिजे होतं. आयोगाने सेकंड उत्तर तालिकेनुसार फक्त ब बरोबर असं दिलेलं आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे कोणतं जोडाक्षर आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आता कोणत्या दिलेल्या शब्दामध्ये जोडाक्षर आहे. आता काय अ मध्ये तर नाही, अ हा स्वर आला, र हा हे व्यंजन आलं, पण मात्र क्ष म्हटल्यानंतर हे जोडाक्षर आहे ना. जोडाक्षर आहे का कारण की क्षत्रियाचा क्ष तयार होत असताना कसा तयार झाला क अधिक क्ष अधिक अ या तिघांचं एकत्रीकरण आहे ना. मग आता क काय आला तर सर्वांना परिचित आहे. क काय आला तर व्यंजन आला. बरोबर. त्याच्यानंतर क्ष काय आला याचा संदर्भ देण्याची गरज नाही. बरोबर का. हे अगदी त्या ठिकाणी आपल्याला थोर व्याकरणकार मपा सबनीस यांनी मराठीमध्ये शिफारस केल्यानंतर इकडे दोघांचा समावेश विशेष संयुक्त व्यंजने म्हणून करण्यात आलाय ना. बरोबर का. म्हणजे जास्त संदर्भ देण्याची गरज नाही त्याची. बरोबर का. मग या ठिकाणी व्यंजनाधिक स्वर अ हा स्वर आहे ना. मग
आता अशा प्रकारची रचना जर झाली तर जोडाक्षर आहे ना, म्हणून त्या ठिकाणी पर्याय एक बरोबर आहे, म्हणून त्या ठिकाणी अ आणि ब हे उत्तर पाहिजे होतं, बरोबर का? अशा पद्धतीने हा काही त्या ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आता जर त्या ठिकाणी या गोष्टी घडल्या तर पुढे असं त्या ठिकाणी होता कामा नये, बरोबर का? जर असं त्या ठिकाणी झालंच तर आपण आयोगाला संदर्भासहित आपण काय पाठवू शकतो, बरोबर का? म्हणजे या सर्व गोष्टींसाठी आपण आयोगाला त्या ठिकाणी संदर्भ पाठवू शकतो किंवा हे उत्तर जे काही आहे ते उत्तर अशा पद्धतीने हवं होतं, कारण की हा संदर्भ आहे, बरोबर? तर इकडं त्या ठिकाणी संयुक्त म्हटल्यानंतर इथं त्या ठिकाणी क संयुक्त म्हटलं तर क अधिक त अधिक अ अशा पद्धतीने हे जोडाक्षर आहे. ते जोडाक्षर आहे म्हणजे पहिलं सुद्धा जोडाक्षर आहे, बरोबर का? कारण की त्याची रचनाच त्या पद्धतीने तयार झालेली आहे, म्हणून अ आणि ब हे त्याचं उत्तर पाहिजे होतं, बरोबर का? अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आता लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत, किंवा म्हटल्यानंतर कोणामध्ये येतं? मिश्र वाक्यामध्ये काही येऊ शकत नाही. मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे मिश्र वाक्यामध्ये काय येतं, तर मिश्र वाक्यामध्ये स्वरूप येतं, स्वरूपबोधक, उद्देशबोधक, त्याच्यानंतर कारणबोधक आणि संकेतबोधक. यामध्ये येणार प्रत्येक वाक्य मिश्र वाक्य असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून पहिला पर्याय येऊ शकत नाही. दुसरा बरोबर आहे. विकल्प म्हणजे काय, तर विकल्प सर्वांना माहिती आहे, विकल्प म्हणजे काय तर पर्याय. मग इथं काय सांगितलेलं आहे की लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत, म्हणजे इथं किंवा सांगितलेलं आहे. पर्याय आहे तिथं, काही लोक स्तुती करतील, काही लोक निंदा करतील, करू द्या, निंदकाचे घर असावे शेजारी, आपण कशाला टेन्शन घ्यायचं, आपण आपलं काम प्रॉम्प्ट पद्धतीने करत राहायचं, बरोबर का? तर इकडं त्या ठिकाणी पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. परिणामबोधक म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पहिल्या वाक्याचा परिणाम कोणत्या वाक्यावर होतो? दुसऱ्या वाक्यावरती होत असतो, बरोबर का? मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, मी खूप अभ्यास केला म्हणून अधिकारी झालो, मी अधिकारी झालो म्हणून मी अधिकारी झालो सबब माझा वर्तमानपत्र म्हणजे माझा सत्कार झाला, सॉरी, त्याच्यानंतर माझा सत्कार झाला, त्यामुळे माझा वर्तमानपत्रात फोटो आला, वर्तमानपत्रात फोटो आला तस्मात किंवा त्यामुळे लग्नाची चौकशी सुरू झाली. म्हणजे परिणाम काय झाला, अभ्यास केल्याचा परिणाम कशा पद्धती होत गेला, या सर्व गोष्टी इथं क्लिअर होणं गरजेचं आहे. उद्देशबोधक मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती की पहिल्या वाक्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यातनं स्पष्ट होत असतो, अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणजे मित्रांनो, आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय येणार आहे, कारण की पर्याय तिथं आलेला आहे किंवा अथवा वा अगर अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर पुढे बघा, आता क्रियाविशेषण साधित धातू ओळखा. आता क्रियाविशेष साधित धातू तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर तुम्हाला मराठीमध्ये फक्त धातू ओळखायचा असेल तर तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे की त्या ठिकाणी जो काही धातू मला ओळखायचा असेल तर शेवटी त्या ठिकाणी न बाणाचा त्याच्या शेवटी ने आलेला असतो, विषय संपला. म्हणजे अशा प्रकारे खद खदने अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते, बरोबर? म्हणजे आता रोडावणे तर काही येऊ शकत नाही. आता क्रियाविशेषण साधित धातू म्हणजे काय, की ज्या धातूतनं क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली जात असेल त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, तर क्रियाविशेषण साधित धातू म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर लांबणे हे तर काही येऊ शकत नाही, स्थिरावणे हे विशेषण झालं, बरोबर का? म्हणजे तिघ येऊ शकत नव्हते, पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर होतं. पुढे उभयनी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या काही सेकंदामध्ये, बरं का? आता उभयनी अव्यय म्हणजे काय, तर यामध्ये 2 गोष्टी आलेल्या असतात, 2 शब्द, एक म्हणजे उभय आणि एक म्हणजे अन्वय, बरं का? या 2 गोष्टी एकत्र येतात. उभय म्हणजे काय रे मित्रांनो, उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे काय, तर अन्वय म्हणजे संबंध. अशा पद्धतीने 2 गोष्टी त्यामध्ये एकत्र आलेल्या असतात, बरोबर? आता उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध. मग इथं काय आलेलं असतं, 2 प्रकार त्याचे मुख्य होतात. सर्वात पहिला जो येतो तो म्हणजे प्रधानत्व बोधक, अशा प्रकारे पहिला प्रकार त्यामध्ये येतो, बरोबर? दुसरा प्रकार येतो तो म्हणजे गौणत्व बोधक, अशा प्रकारे दुसरा प्रकार येतो. प्रधानत्व बोधक मध्ये त्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, सर्वात पहिला येतो समुच्चय बोधक, समुच्चय बोधक. दुसरा येतो विकल्प बोधक, तिसरा येतो न्यूनत्व बोधक आणि 4 नंबरचा येतो परिणाम बोधक. अशा प्रकारे हे 4 प्रकार प्रधानत्व बोधकचे येत असतात. त्यानंतर गौणत्व बोधक मध्ये काय काय येतं, सर्वात पहिला येतो स्वरूप, दुसरा येतो उद्देश, तिसरा येतो कारण आणि 4 नंबरचा येतो संकेत. हे 4 प्रकार याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग परिणाम
उभयनिष्ठ अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? आता परिमाणवाचक पाहिजे होतं, ते परिणामवाचक झालेलं आहे. समुच्चय बोधक हे त्याचं योग्य उत्तर आहे. रीतिवाचक, कालवाचक, क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहे. त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा असा प्रश्न विचारलाय. शक्य कर्मणी सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. जे शक्य क्रियापदामध्ये तुम्हाला सांगितलं तेच इकडं त्या ठिकाणी रिपीट झालेलं असतं की शक्य कर्मणीमध्ये जे क्रियापद असतं ते वते किंवा विते, वतो किंवा त्या ठिकाणी वितो अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. आणि वाक्यातील जी काही क्रिया असते मित्रांनो, ती क्रिया कर्त्याला करणे शक्य असते. समापन मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की क्रियेचा शेवट किंवा क्रियेचे पूर्णत्व, आयोगाचं स्टेटमेंट आहे की क्रियेचं पूर्णत्व कोणत्या ठिकाणी आलेलं असतं, कोणत्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये येत असतं, तर तिथे समापन कर्मणी. जर तू एवढं काहीच लक्षात राहत नसेल तर एक शॉर्टकट मार्ग तुम्हाला सांगतो की त्याच्या बाबतीत एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की वाक्याच्या शेवटी रे पंचमी विभक्तीची प्रत्यय. कोणती विभक्ती? पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीची प्रत्यय अगदी सर्वांना परिचित आहे. कोणती? ऊन, त्याच्यानंतर हुन, अशा प्रकारची पंचमी विभक्तीची प्रत्यय त्यामध्ये समाविष्ट असतात. पंचमी विभक्ती त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी झाला, झाली आणि झाले अशा पद्धतीचं क्रियापद आलेलं असतं. त्याला काय म्हटलं जातं? समापन कर्मणी. अकर्तृक भावे म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कर्ता नसतो अशा प्रकारची रचना. कर्ता स्वतंत्र पद्धतीने आलेला नसतो. बघा, त्याच्या अंगात आले. आता इथं कर्ता आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संकीर्णमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती ते 4 प्रकार पडतात, बरोबर ना? कर्तृकर्म संकर, कर्तृभाव संकर, कर्तृकर्म संकर, कर्तृभाव संकर, कर्मभाव संकर, कर्तृकर्म भाव संकर, अशा पद्धतीने त्या ठिकाणी या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा 22 नंबरचा प्रश्न. त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. ओझरत्यानं स्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता करे हे अनुस्वाराचे प्रकार आहे. कोणते? हे 2 प्रकार. कोणकोणते? तर त्या ठिकाणी ओझरता, बरोबर, हा एक प्रकार. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी खन, खनित, अशा पद्धतीने हे 2 प्रकार कुणाचे आहे? अनुस्वाराचे आहे. अनुस्वार म्हणजे काय? तर तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की सर अनुस्वार म्हणजे काय? तर अनुस्वार म्हणजे टिंब. ते तर मला पण माहिती आहे. टिंब म्हणजे अनुस्वार ते आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. अनुस्वार म्हणजे काय की कुणावर तरी स्वार असणारा, बरोबर का? म्हणजे त्याला कुणावर तरी डिपेंडच राहावं लागतं. जसं की त्या ठिकाणी सर्वांच्या आवडीचा प्रकार तो म्हणजे कोणता? तर सर्वांच्या आवडीचा प्रकार तो म्हणजे भंडारा, बरोबर का? त्याच्या आधीचं त्या ठिकाणी व्हर्जन होतं ते म्हणजे पंगत, त्याचं अपडेट व्हर्जन आहे भंडारा, बरोबर का? म्हणजे प वरती तो स्वार आहे, इकडे भ वरती तो स्वार आहे. म्हणजे अशा पद्धतीने पंगत, भंडारा अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होते. तो अनुस्वार असतो. मग ते हे याला अनुनासिक नाही म्हणत, तर ते अनुस्वाराचे काय आहेत? प्रकार आहे. ओझरताना स्पष्ट, समजलं का? अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण, बरोबर आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांच्या सहाय्यापासून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात, हेही बरोबर आहे. सर्व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात, बरोबर आहे. समजलं का? म्हणजे ब क ड बरोबर आहे, फक्त अ चूक आहे. पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का? अशा पद्धतीने सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. शहाणा, शहाणपणा, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की भाववाचक नाम म्हटल्यानंतर बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की भाववाचक नाम म्हणजे काय. मित्रांनो, भाववाचक नाम म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात, तर सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी 5-6 प्रकारे भाववाचक नामाचा वापर होतो. ज्या नामातून एखादा भाव किंवा गुण प्रकट होतो. नंबर 2 मध्ये ज्या नामातून कृतीवाचक शब्द आलेली असतात. नंबर 3 मध्ये ज्या ठिकाणी व्यवसाय दर्शक शब्द असतात ती सुद्धा भाववाचक नामे असतात, बरोबर. नंबर 4 मध्ये जर आपण व्यवसाय दर्शक सोडलं त्याच्यानंतर पुढे अधिकार दर्शक आलेली शब्द जी काही असतात ती सुद्धा काय असतात, तर भाववाचक नामे म्हणून आलेली असतात. त्यानंतर नंबर 5 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. 90% उदाहरणं अशाच पद्धती विचारलेली असतात. यत्व, पणा, ता, वा, गिरे, आहे, की, पण, एक, अशा प्रकारची प्रत्यय ज्या ठिकाणी जोडलेली असतात त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? भाववाचक नामे म्हणतात. आता बघा, शहाणा, शहाणा हे विशेषण आहे. शहाणपणा हे काय झालं? शहाणपणा, पणा त्या ठिकाणी प्रत्यय त्याला जोडलं म्हणजे ते काय झालं? भाववाचक नाम झालं.
विशेष नाम तर काही येऊ शकत नव्हतं, समुदायवाचक येऊ शकत नव्हतं, सामान्य नाम येऊ शकत नव्हतं. मग इथं त्या ठिकाणी पणा जुडलं म्हणजे ते काय झालं, भाववाचक नाम झालं. पुढचा प्रश्न बघा, आता ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता. आता ही सामासिक शब्द आले आहेत. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अशा प्रकारची आलेली शब्द जी काही असतात, आता समजा ग्रंथकार, ग्रंथकार म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, समास म्हणजे काय, सम अधिक स म्हणजे दोन शब्द असतात त्याची जोडणी केलेली असते, बरोबर का. मग आता ग्रंथकार म्हणजे काय की ग्रंथ करणारा, अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होत असतो, ग्रंथ करणारा. गृहस्थ म्हणजे काय, तर गृहस्थ म्हणजे त्या ठिकाणी गृहात राहणारा, म्हणजे घरात राहणारा म्हणा किंवा गृहात राहणारा, अशा पद्धतीची रचना. त्याच्यानंतर त्या ठिकाणी द्विज, द्विज म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वांना बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. द्विज म्हणजे काय, तर दोनदा जन्मणारा, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात. द्विज मध्ये काय काय येतं, तर द्विज मध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की त्यामध्ये दात येतात, बरोबर का, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण येतात, बरोबर, यांचा समावेश त्यामध्ये केला जातो की द्विज म्हणजे काय, दोनदा जन्मणारे, अशा पद्धतीने. मग आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उपपद, अशा पद्धतीने तत्पुरुष की जो त्या ठिकाणी म्हणजे त्या दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, दुसरं पदच त्याचं महत्वाचं असते. पण त्या ठिकाणी आपल्या म्हणजे आपल्याला समजावं, अगदी सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून एकच कन्सेप्ट इथं क्लिअर ठेवायचा की तिथं नारा हा धातू घेतलेला असतो आणि नारा हा धातू घेऊन त्या ठिकाणी त्याची रचना केलेली असते. उपपद तत्पुरुष म्हटल्यानंतर तिथं नारा हा धातू घेऊन, नारा हे धातू साधी दुसरं पद त्या ठिकाणी आलेलं असतं, त्याला म्हणतात उपपद तत्पुरुष. अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावं म्हणून, बरोबर, म्हणून त्या ठिकाणी ग्रंथकार तर ग्रंथ करणारा, गृहस्थ म्हणजे गृहात राहणारा, द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा, म्हणजे उपपद तत्पुरुष हे त्याचं योग्य उत्तर आहे. अजून एक त्याच्यामध्ये उभय तत्पुरुष सुद्धा आहे, बरोबर का. जी शब्द अलुक तत्पुरुष मध्ये वापरले जातात तीच शब्द उपपद मध्ये पण येतात, मग त्याला उभय तत्पुरुष म्हटलं गेलं. जसं की पहारेकरी हा उभय तत्पुरुषचं उदाहरण आहे. बरेच त्या ठिकाणी बऱ्याच कन्सेप्ट आहे मित्रांनो. षष्टी तत्पुरुष तर काही येऊ शकत नव्हतं, व्याधिकरण काही येऊ शकत नव्हतं, चतुर्थी तत्पुरुष काही येऊ शकत नव्हतं, त्याचं उत्तर होतं उपपद तत्पुरुष. का होतं ते अशा पद्धतीने होतं. आता मी डिटेल काही समाज सांगितला नाही कारण की लेक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांबल आपलं नाही. तर मग कोल्हा काकडीला राजी अतिशय सोपी म्हण होती, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाडतात, बरोबर ना, म्हणजे त्या ठिकाणी छोट्या वस्तूंना त्या ठिकाणी भाडतात छोटी माणसं, बरोबर का. पुढे बघा, आता हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी आयोगाने रद्द केलेला आहे. का बघा, आता पुढील पैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ते अचूक सांगा, असा प्रश्न विचारलाय. मृत्युंजय बरोबर आहे, हे मृत्युंजय शुद्ध शब्द आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय काय, शुद्ध कोणता, मृत्यूपत्र हे सुद्धा बरोबर आहे. पण मृत्यू म्हटल्यानंतर हे चुकीचं आहे ना, बरोबर का. आपल्याला विचारलेला आहे शुद्ध शब्द, मग आता दोघं बरोबर आहे, तसा पर्याय कुठं आहे, हा तिसरा चुकीचा आहे. तर तो त्या ठिकाणी काय, तर तो चुकीच्या पद्धतीने लिहिलाय, मग वरीलपैकी सर्व पण येणार नाही. अशा प्रकारचे प्रश्न काय होत असतात, तर रद्द होत असतात. मृत्यू कसा आहे मग शुद्ध, तर मृत्यू अशा पद्धतीने शुद्ध आहे, म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी सांगता येणार नाही, रद्द झालेला आहे प्रश्न. त्यानंतर पुढे बघा, आता पुढीलपैकी अभ्यास्त शब्द कोणता. तुम्हाला मी सांगितलं अभ्यासचे किती प्रकार सांगितले, 3. सर्वात पहिला कोणता, पूर्ण अभ्यास्त. पहिला जो शब्द असतो तोच दुसरा शब्द येणे म्हणजे पूर्ण अभ्यास्त. त्याच्यातला दुसरा प्रकार तुम्हाला सांगितला तो म्हणजे अंश अभ्यास्त, म्हणजे पहिला जो शब्द असतो तोच दुसरा शब्द न येणे, त्यातलं एखादं अक्षर बदलून येणे, त्याला म्हणतात अंश अभ्यास्त. म्हणजे त्या ठिकाणी घरदार, बरोबर का, अशा पद्धतीने म्हणजे घर दा त्यामध्ये बदलून आलं एक अक्षर. पहिला शब्द काय आला घर, दुसरा शब्द काय आला दार, त्याच्यामध्ये एक अक्षर बदलून आलं ते म्हणजे दा, बरोबर का. अशा पद्धतीची रचना त्यामध्ये असते, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याला मराठीमध्ये म्हणतात अंशाभ्यास्त. आणि अनुकरणवाचक तुम्हाला मी सांगितलंच होतं, ध्वनी त्यामध्ये प्रकट होत असतो. बहीण भाऊ हे म्हटल्यानंतर हा इतरेतर द्वंद्वमध्ये जातो, हा तर काही येऊ शकत नाही, बरोबर का, कारण की तिथं दोघं शब्द स्वतंत्र पद्धतीने आलेले आहेत की बहीण आणि भाऊ अशा पद्धतीने. इकडं खरे किंवा खोटे हे वैकल्पिक द्वंद्वमध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतर आंबट चिंबट, आता च इथं बदलून आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्या अंशाभ्यास्तामध्ये समाविष्ट होणार आहे, पैसा अडका नाही, समजलं का. म्हणून अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, चतुर्भुज होणे समानार्थी वाक्प्रचार तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
तर चतुर्भुज होणे म्हणजे सेकंड आन्सर की नुसार हळद लागणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का? पुढे बघा आता, फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतरण कसे होईल? रूपांतरण म्हणजे त्याचा अर्थ तो आहे की वाक्याचा जो मूळचा अर्थ आहे तो मूळचा अर्थ न बदलवता जशाच्या तसा अर्थ घेऊन त्या ठिकाणी वाक्यामध्ये रूपांतरण केलं जातं. इथं काय सांगितलंय बघा की फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो. बरोबर. आता बघा, हनुमंताखेरीज म्हणजे हनुमंत सोडून दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण की तिथं नाही म्हणजे नकार स्पष्टपणे आलेला आहे. वाक्यातला जो अर्थ आहे तो कायम जशा तसा ठेवलाय. दुसरं, हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही. बरोबर आहे, दुसरा कोणीच नाही, कोणी जाऊ पण शकत नाही. म्हणजे जो मूळचा अर्थ आहे तो जशाच्या तसा ठेवलेला आहे. पर्याय 3, हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारा नाहीच. बरोबर आहे, हनुमंताशिवाय कोणी जाऊ शकत नाही. दुसरा कोणीही हनुमंतासारखा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा, 4 पर्याय दिल्यात, त्या 4 पर्यायामध्ये त्या ठिकाणी एकच अर्थ प्रकट केलेला आहे की हनुमंताचे की त्या ठिकाणी समुद्र ओलांडून जाऊ शकतात. म्हणजे इथं आता काय येणार मग? तर इथं येणार पर्याय 4, अ ब क ड सर्व बरोबर अशा पद्धतीने. ओके. कारण की एका वाक्याचं जेव्हा आपण त्या ठिकाणी रूपांतरण करतो, आता प्रत्येक ठिकाणी नकार आलाय ना, नाही नाही नाहीच नाही, प्रत्येक ठिकाणी नकार आलाय. पण इथं नकार आलेला असताना अर्थ मात्र जशाच्या तसा घ्यायला लागतो आणि पुढे मार्गस्थ व्हायला लागतं. पुढे बघा आता मध्ये उतारा होता. 35 नंबरचा प्रश्न बघा, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. तुम्हा सर्वांना माहिती आहे घरावरून म्हणजे काय, घरासमोरून. मग आता इथं आपल्याला माहिती आहे की वाच्यार्थ म्हणजे जो सरळ सरळ अर्थ प्रकट केलेला असतो, म्हणजे अभिधा शब्द शक्तीचा. शब्दांच्या शक्तीवरती प्रश्न विचारलेला आहे. जिथं सरळ सरळ अर्थ आलेला असतो तर ती अभिधा असते. आणि अभिधाचा जो काही त्या ठिकाणी ध्वन्यार्थ आहे तो कोणता आहे? तर तो वाच्यार्थ आहे. सरळ सरळ अर्थ प्रकट केलेला असतो. व्यंजना शब्दाच्या शक्तीचा त्या ठिकाणी ध्वन्यार्थ कोणता आहे? तर व्यंगार्थ आहे. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता त्याच्याशी रिलेट, त्याच्याशी संबंधित दुसरा अर्थ प्रकट करण्याची जी काही क्रिया असते तिला म्हटलं जातं त्या ठिकाणी व्यंजना, व्यंगार्थ. समजलं का? अशा पद्धतीने ही रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते की समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. तर समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत म्हणजे काय? दुष्ट प्रवृत्तीचे लोक. अशा पद्धतीने त्याचाच अर्थ तिथे प्रकट होत असतो. त्यानंतर लक्षार्थ म्हटल्यानंतर हे त्याचं योग्य उत्तर आहे की मूळ अर्थाला बाधा आणली जाते. गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली, आम्ही गहू खातो, अशा प्रकारची उदाहरणं येतात. त्याचे उपप्रकार बरेच. मला कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लेक्चर बघा. सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. खूप सुंदर असं लेक्चर त्या ठिकाणी आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये अतिशय डिटेल ह्या सर्व कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो आहे. ओके, चला या पुढे आता बघा अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आहे बघा. आता रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे. ही वाक्य कोणत्या अव्ययाची उदाहरणं आहेत? बघा, रामा जलद वाचतो. जलद मधल्यानंतर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगितली जाते आहे, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. विशेष संपला ना. नंबर 2 काय आहे? रामा फार उतावळा आहे. रामा फार उतावळा आहे. फार क्रियाविशेषण अव्यय म्हणजे विशेषणाचं विशेषण, विशेषणाचं क्रियाविशेषण, क्रियाविशेषण अव्यय. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी फार म्हटल्यानंतर ते क्रियाविशेषण अव्ययामध्ये समाविष्ट होते आहे, म्हणून ते क्रियाविशेषण अव्ययाचं उदाहरण आहे. शब्दयोगी तर नाही, तुम्हा सर्वांना माहिती आहे. शब्दयोगीमध्ये काय असतं की जिथे नाम किंवा सर्वनाम आलेलं असतं त्याला त्या ठिकाणी ते जोडून येत असतं. बरोबर का? म्हणून ते शब्दयोगीमध्ये ते काही समाविष्ट होऊ शकत नाही. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तुम्हाला आताच मी सांगितलं की 2 शब्द किंवा 2 वाक्य जिथे जोडलेली असतात. केवल प्रयोगी म्हणजे काय? की जिथे मनातील भावना अचानकपणे प्रकट केलेल्या असतात. बरोबर का? म्हणून त्या ठिकाणी पर्याय 2 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही. फक्त पर्याय 1 त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढे बघा, आता समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. आता इथं विभक्ती तत्पुरुष हा पहिलाच प्रकार आपल्याला अभ्यासायला लागतो समासाचा. बरोबर? तर इकडं त्या ठिकाणी खालील चतुर्थी तत्पुरुष समासाच्या प्रकाराचे अचूक उदाहरण सांगा असा पर्याय सांगितलाय.
वादग्रस्त, चतुर्थी विचारलेलं आहे, वादाने ग्रस्त म्हणजे तृतीय येथे आहे. स्वर्ग प्राप्त, तर त्या ठिकाणी आपण हे चतुर्थी याच्यामध्ये समाविष्ट होत नाही बरं का. स्वर्ग प्राप्ती झाली त्याला म्हणजे स्वर्गाची प्राप्ती झाली असं आपण त्या ठिकाणी बोलतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, म्हणून पर्याय दुसरा काही येऊ शकत नाही. डोई जड, डोईला जड येतो बरोबर का. अशा पद्धतीने भक्ती वंश हे चतुर्थीमध्ये येऊ शकत नव्हतं. भक्तीने वश बरोबर ना, म्हणजे संत देवाला भक्तीने वश करतात. आयोगाने बऱ्याचदा विचारलेलं हे उदाहरण आहे. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे बरोबर. त्यानंतर पुढे बघा, गळ्याशी येणे. आता हा अतिशय सोपा वाक्यप्रचार होता. तर त्या ठिकाणी भाड भीड घालणे नाही, म्हणजे त्या ठिकाणी वाद घालणे. लचंड मागे लागणे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता हे लचंड माझ्या मागं लागलं बरोबर का, म्हणजे कारण नसताना बरोबर ना. त्यानंतर अंगलट येणे, हे म्हणजे गळ्याशी येणे म्हणजे अंगलट येणे, कारण नसताना अंगलट आलं हे प्रकरण बरोबर का. नावडती वस्तू अथवा कामे मिळणे, हेही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी न्यूनत्व बोधक. आता हाही प्रश्न अगदी सोपा होता. जिथं सोपे प्रश्न आहे तिथं जास्त मी काही बोलत नाहीये. आता न्यूनत्व म्हटल्यानंतर काय असतं, तर न्यूनत्व या शब्दाचा अर्थ होतो कमीपणा. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या अव्ययांचा समावेश होताना दिसतो, तर पण, त्याच्यानंतर परंतु बरोबर, पण, परंतु, बाकी बरोबर ना, पण, परंतु, बाकी अशा प्रकारची जी अव्यय आलेली असतात तर ती त्या ठिकाणी काय म्हणून आलेली असतात, तर ती रचना कशाची आलेली असते, तर परी कशाची आलेली असते, न्यूनत्व बोधकची आलेली असते. म्हणजे एका वाक्यामध्ये कुठेतरी कमीपणा दर्शवलेला असतो. अशा प्रकारची रचना मित्रांनो त्यामध्ये समाविष्ट होत असते. आता पुढे बघा की या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले आहेत. तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा, किंवा म्हटल्यानंतर विकल्प बोधक मध्ये जातं. रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले, समुच्चय बोधक मध्ये येतं. यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु, यस बघा आता परंतु आलाय, तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. म्हणजे एका वाक्यामध्ये कुठेतरी कमीपणा आलेला असतो. इथं कमीपणा दर्शवलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये, वाक्य जोडलेलं आहे परंतुने, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे. इथं शब्द त्या ठिकाणी जोडलेली आहेत बरोबर का, चपळ व उमदा दोन त्या ठिकाणी विशेषण जोडलेली आहेत, म्हणून पर्याय 4 पण येऊ शकत नव्हता. हा 39 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे बघा, आता निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते बरोबर का, म्हणजे कारण योग्य म्हणीचा वापर करा. आता इथं दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, इथं काही येऊ शकत नाही बरोबर ना. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी याचा अर्थ अगदी सर्वांना परिचित आहे. मी बोलण्यापेक्षा दोन्ही घरचा पाहुणा उपाशी तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. कारण की निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनीचा सगळा त्रास सहन करते. म्हणजे जो जो त्या ठिकाणी कमाई करतो आपल्या घरामध्ये, जो करता व्यक्ती असतो, तर तो त्या ठिकाणी त्याने अधिकार गाजवले जरी तरी प्रत्येक जण त्याचं ऐकून घेत असतो. का, कारण की तो नोकरीला असतो, तो कमाई करत असतो बरोबर ना. म्हणजे त्याचा पैसा, त्याचं काम त्या ठिकाणी सर्व सदस्यांना गोड लागतं बरोबर का, म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो, अधिकार गाजवतो. त्याच पद्धतीची परिस्थिती होती की ज्या काही त्या ठिकाणी निर्मला तिच्या नोकरी करणारे, आता निर्मला ताई ज्या काही होत्या तर त्यांची सून जी काही होती नोकरी करणारे होते. मग त्या ठिकाणी सून नोकरी करते आहे, सून पैसे त्या ठिकाणी सूनला पगार मिळतो आहे, म्हणून निर्मला ताई काय करायच्या, सुनेचा सर्व त्रास सहन करायच्या. मग यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातली म्हण किंवा त्या प्रसंगाशी म्हण कोणती योग्य आहे, तर दुभत्या गाईच्या लाथा गोड. समजलं का. तुम्हाला मी सांगितलं की जो कमाई करणारा असतो, जो कष्ट करणारा असतो, जो पगार कमवणारा असतो, त्याच्या मागे अख्खी जनता फिरते बरोबर का नाही, हे खरं आहे. त्यानंतर पळसाला पाने 3च हे तर काही येऊ शकत नव्हतं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की घरोघरी मातीच्या चुली बरोबर का, सर्वत्र सारखी परिस्थिती. भुकेला कोंडा निजेला धोंडा हे येऊ शकत नव्हतं. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर. घर फिरले की घराचे वासही फिरतात बरोबर आहे. त्याच्याकरता शांत, त्याच्यानंतर आनंदी राहणं महत्वाचं आहे बरोबर का. या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणती आहे मित्रांनो. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आनंदाने अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी परिपूर्ण आपले जे काही मेहनत आहे ते परिपूर्ण त्या ठिकाणी करा, पण टेन्शन घेऊ नका मात्र.
घराची ओज अंगण सांगते, म्हणजे त्या ठिकाणी दारावरनच घराची परीक्षा होते. घराचे वासे फिरले किंवा म्हणजे घर फिरले घराचे वासेही फिरतात. म्हणजे घर फिरतं का डायरेक्ट? तर नाही, परिस्थिती बदलली. समजलं का? त्या ठिकाणी विचार बदलले, त्या ठिकाणी त्या घराची परिस्थिती बदलली की त्या पद्धतीनं त्या घराची वाटचाल सुरू होते. अशा प्रकारचा प्रसंग तुम्ही तिथं सांगू शकतात. पहिला पर्याय इथं दिलेला होता, घराची ओज अंगण सांगते. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही दार आहे त्या दारावरूनच तुम्ही ओळखू शकता की घराची दशा काय, घराची अवस्था काय आहे. बरोबर का? अशा पद्धतीने घरोघरी मातीच्या चुली हे तर काही येऊ शकत नाही. विरुद्ध अर्थाची म्हण सांगितलेली आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी सारखी परिस्थिती असणे. बरोबर का? खरं आहे ते. घरोघरी मातीच्या चुली आहे, असं कोणतं घर नाही का त्या घरामध्ये भांडण नाही. बरोबर का? म्हणून त्या ठिकाणी इकडं पर्याय क्रमांक 2, घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही. खरं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा तिसरा सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकत नव्हता. तर वर यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. घर फिरले घराचे वासेही फिरतात. तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतोय. समजलं का? पुढे बघा आता 42 नंबरचा प्रश्न. पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिले आहेत, त्यापैकी चुकीचा गट कोणता ते सांगा. आता मित्रांनो, जे तिघ पर्याय आहेत, पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3. बरोबर का? म्हणजे इकडं रवी, भानू, अर्क, तपन, त्यानंतर दिनमणी, दिवाकर, दिनराज हे सर्व सूर्यासाठी आले आहेत. हिरण्यगर्भ, सहस्रांशू, वासरमणी हे सर्वच्या सर्व सूर्यासाठी आले आहेत. बरोबर का? मग आपल्याला विचारलेलं काय? चुकीचा गट. पर्याय 4 हा चुकीचा आहे. दिनकर, त्यानंतर सुधाकर, सुधाकर म्हणजे चंद्रासाठी. दिगंबर, तुम्हा सर्वांना माहिती आहे दिगंबर म्हणजे आकाश. बरोबर का? त्यानंतर महादेवासाठी सुद्धा दिगंबर वापरलं जातं. म्हणून हे तिघ पर्याय जे काही आलेले होते, दिनकर म्हणजे सूर्य होता, सुधाकर म्हणजे चंद्र होता, दिगंबर म्हणजे त्या ठिकाणी आकाश होतं. तिघ शब्दांचे अर्थ वेगवेगळी आहे. म्हणून आपल्याला चुकीचा गट ओळखायला सांगितलाय. पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने बरोबर, जिथे बोलायचं आहे तिथे आवर्जून मी बोलतो आहे. पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. खाली दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा व त्याचा अचूक पर्याय लिहा, असा प्रश्न विचारलाय. पहिलं स्टेटमेंट आहे, जे शब्द संस्कृतच्या मूळ रूपात बदल न होता मराठीत आले ते तद्भव होते, चुकीचं आहे. हस्तचं हात होतं, जेव्हा बदल होतो तेव्हा तद्भव असतात, जेव्हा बदल होत नाही तेव्हा तत्सम असतात. म्हणून पहिला पर्याय चुकीचा. अचुकीचा म्हटल्यानंतर तो किती ठिकाणी आहे? तर तो 3 ठिकाणी आहे. ब तर काही येऊ शकत नाही. मग तत अधिक सम म्हणजे तत्सम. बर का? म्हणजे संस्कृतमध्ये मूळ रूपात काही फरक न पडता जसेच्या तसे येतात त्या तत्सम म्हणतात. मित्रांनो, आता तत्त जो काही लिहिण्यात आला तो चुकीचा लिहिण्यात आलेला आहे. कारण की तुम्ही तत अशा पद्धतीने लिहायला पाहिजे होतं. याला हलचिन्ह देणं म्हणजे ते चुकीचं आहे. दुसरा पर्याय सुद्धा येऊ शकत नाही. चाक या संस्कृत शब्दापासून चक्र हा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे, चुकीचं आहे. तर चक्रापासून चाक झालाय. चक्रापासून काय झालेलं आहे? तर चाक अशा पद्धतीची रचना झालेली आहे. म्हणून अ, ब, क तिन्ही विधाने त्या ठिकाणी चुकीची आहेत. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. अशा पद्धतीची स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आपण सर्वांना माहिती आहे की किती प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारली जात आहेत. बरोबर. ह्या सर्व गोष्टी आपण बघतोय. त्यानंतर पुढे बघा, आता जोड्या जुळवावरती प्रश्न विचारलेला आहे की पाणी पडणे, पाणी पाजणे, पाणी सोडणे, पाणी मुरणे. आता अगदी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामधल्या या सर्व गोष्टी आहे. आता सर्वांना माहिती आहे पाणी पाजणे म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे. बरोबर का? तर मी याला पाणी पाजलं म्हणजे खूप चोप दिला. पाणी सोडलं म्हणजे काय केलं? त्याग केला. पाणी मुरणं म्हणजे काय? दोषाला जागा असणे. आणि पाणी पडणे म्हणजे काय? वाया जाणे. समजलं का? अशा पद्धतीने याच्या जोड्या जुळतात. मग अशा पद्धतीच्या जोड्या जर त्या ठिकाणी जुळल्या की पाणी पडणे म्हणजे काय? वाया जाणे. म्हणजे कच त्या ठिकाणी 2, कच 2 कुठं आलाय? तर इथं आलाय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने सोपा प्रश्न होता, अवघड नव्हता. त्यानंतर पुढे नाचणारा, वाकलेला, जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. आता मित्रांनो, काय सांगितलंय? नाचणारा सांगितलाय, वाकलेला. आता नाचणारा याचा मूळ धातू कोणता येणार आहे? तर याचा मूळ धातू येणार नाच, अशा पद्धतीने. बरोबर का? त्यानंतर वाकलेला जो दुसरा शब्द आलेला आहे त्याचा मूळ धातू काय येणार? तर त्याचा मूळ धातू येणार वाक. त्याचा जळता, आता जळताचा मूळ धातू काय येणार? तर जळताचा मूळ धातू येणार जड,
अशा पद्धतीने या सर्व गोष्टी समाविष्ट होतात. म्हणजे आता हे प्रत्येकाचे मूळ धातू आले इथं. मग आता का रे इकडं त्या ठिकाणी काय येऊ शकत नाही, क्रियाविशेषण तर काही येऊ शकत नाही, कारण की ते धातू आहेत, म्हणजे ते धातू साधी विशेषण असणार आहे. का? कारण की पुढे येणाऱ्या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगतात ना. म्हणजे कसं की नाचणारा मुलगा अशा पद्धतीने जर आपण वाक्य लिहिलं तर या मुलाबद्दल अधिक माहिती काय सांगितली जाते आहे, तो कसा आहे, नाचणारा आहे. मग ते त्या ठिकाणी या मुलाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते आहे. नाचणारा तो कशापासून बनलेला आहे, तर तो एका धातूपासून बनलेला आहे. अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. याला मराठीमध्ये धातू साधी विशेषण म्हणतात. बरोबर. वाकलेला बाबा, वाकलेला बाबा, बाबा आहे पण कसा आहे, वाकलेला आहे. मग वाक हा त्याचा मूळ धातू आला. जळता, बरोबर ना, जळता डोंगर, डोंगर आहे पण कसा आहे, जळता आहे, डोंगराला आग लागली आहे. बरोबर का. अशा पद्धतीने म्हणजे मूळ धातूपासून ते बनल्यात. विषय संपला, धातू साधी विशेषण. पुढे बघा, आता हा एक प्रश्न विचारलेला होता आपल्याला, म्हणजे बघा आयोग कसं बदलते आहे, ही स्पर्धा लक्षात घेता आपल्याला बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. अलंकारावरती प्रश्न विचारला मान्य आहे मला, पण मुख्य अलंकाराच्या प्रकारावरती प्रश्न विचारला नाही. तो जे उत्प्रेक्षा अलंकार आहे त्या उत्प्रेक्षा अलंकाराच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारलाय. विचार करा. आणि आपण करून जातो अलंकाराचे प्रकार. आपल्या नोट्समध्ये या सर्व गोष्टी आहे बरं का, टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला नोट्स हवी असेल तर आज आपला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ती नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मी उपलब्ध करून देतो. ती नोट्स त्या ठिकाणी घ्या, समजलं का. ती नोट्स सर्वांना मोफत आहे, टेन्शन घेऊ नका. थोडं त्या ठिकाणी त्यामध्ये काही चॅप्टर अजून अपलोड करायचे बाकी आहेत. लवकरच 2-4 दिवसामध्ये ती नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. आताच लक्ष मराठी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आपला लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, सर्वांनी ॲप डाउनलोड करा. बघा आता काय सांगितलं आहे, ओवी कोणकोणत्या आहेत, गगनराज्य, अफाट तथा रवी. समजलं का. हे जे गगन आहे म्हणजे आकाश, हे खूप मोठं राज्य. बरोबर का. आणि त्याच्यानंतर अफाट तथा रवी, रवी म्हणजे कोण, तो सूर्य. काय सांगितलं, उगरुनी नृपती बहुतोषवी, म्हणजे तो राजा. रवी काय आहे, या गगनाचा तो राजा आहे. बरोबर का. उगरुनी म्हणजे काय, तो उदयाला येतो. बरोबर का. बहुतोषी, आनंदी वातावरण निर्माण करतो. बरोबर का. पुढे काय सांगितलंय, म्हणून पक्षीचं भाट सुखावलंय. त्याच्यामुळं जो काही पक्षी आहे ते पक्षी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुखावले आहे. त्याच्यानंतर करीती गायन स्तुती भासले. समजलं का. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामुळं ते पक्षी काय करतात, गायन करतायत, त्याच्यातनं त्या ठिकाणी स्तुती निर्माण करतायत. म्हणजे इथं आपण जर लक्षात घेतलं की गगन हे खूप मोठं राज्य आहे, त्यामध्ये रवी हा राजा आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्याचा उगम झाला, जेव्हा तो उदयाला आला, तर त्याची फलप्राप्ती काय झाली, तर पक्षी खूप मोठ्या प्रमाणावर सुखावले आणि गायला सुरुवात केली. मग आता इतर रचना काय येणार आहे, तर पर्याय 3 फलोत्प्रेक्षा. मग आता हे उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरण आहेत. बरोबर ना. उत्प्रेक्षा अलंकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं. अशा प्रकारची रचना. त्याचे 3 उपप्रकार. वस्तुत्प्रेक्षा म्हणजेच काव्यात एखाद्या गोष्टी तुलना काय आलेली असते रे, वस्तुत्प्रेक्षामध्ये तुलना असते, तुलना केली जाते. जसं की पहिलं उदाहरण बघा, तुमच्या चेहऱ्यावरील हसू चंद्राच्या प्रकाशासारखा आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी हसूची तुलना बघा, चेहरा आणि चंद्र याची तुलना केली आहे हसूशी. समजलं का. अशा पद्धतीने तुलना असते, याला वस्तुत्प्रेक्षा म्हणतात. दुसरं सुद्धा उदाहरण आहे, तुम्ही बघू शकतात, हे आपल्या नोट्समध्ये आहे. त्याच्यामुळे असं अपडेट स्वरूपाचं व्याकरण शिकण्यासाठी ॲप डाउनलोड करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा लेक्चरला. त्याच्यानंतर फलोत्प्रेक्षा. फलोत्प्रेक्षा म्हटल्यानंतर बघा, अलंकार म्हणजे काव्यशास्त्रीय अलंकार ज्यामध्ये एखाद्या वाक्यात किंवा वचनात प्रत्यक्ष परिणाम किंवा फलप्राप्ती दर्शवलेली असते. अशा प्रकारची रचना ही फलोत्प्रेक्षामध्ये असते, जे उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं. इथं सुद्धा दिलाय, काळजी घेतल्याने मनशांती मिळवली. बरोबर ना. म्हणजे काळजी घेतल्याने फलप्राप्ती काय झाली, मनशांती मिळाली. साधं उदाहरण आहे, पुढे विश्लेषण करून दिलाय त्याचं. त्यानंतर हेतुत्प्रेक्षामध्ये बघा, आता हेतुत्प्रेक्षा हा अलंकार त्या ठिकाणी काव्यामध्ये आढळतो. या अलंकारात कवी लेखक एखाद्या घटनेचं कारण किंवा उद्दिष्ट दाखवतो. हेतू. बरोबर का. हेतू दाखवला जातो. म्हणजे तुम्ही मेहनत केली म्हणूनच तुम्हाला यश मिळाले ना. बरोबर का. म्हणजे मेहनतीचं फळ काय सांगितलंय, यश अशी सांगितलंय. असे 3 प्रकार आहेत. समजलं का. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय 3. त्यानंतर पुढे बघा, आता
47 नंबरचा प्रश्न, पुढील पर्याय जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता? चुकीची जोडी नसलेला. बघा तर इथं काय, दंगा मस्ती थट्टा मस्करी. इथं त्या ठिकाणी दंगा मस्ती हे मराठी भाषेतील आहे. आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द वापरतो की दंगा मस्ती नका करू रे, बरोबर का. त्याच्यानंतर थट्टा मस्करी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं, थट्टा म्हटल्यात माझी थट्टा नको करू. कशाला थट्टा करतो गरीब माणसाची, असं आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी अनुभवतो. आता दंगा म्हटल्यानंतर ते मराठी आहे आणि मस्ती म्हटल्यानंतर ते फारसी आहे, लक्षात ठेवा. समजलं का. इकडं त्या ठिकाणी थट्टा म्हटल्यानंतर मराठी आहे, त्यानंतर मस्करी म्हटल्यानंतर ते फारसी आहे. म्हणजे इथं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर मराठी अधिक फारसी असं पाहिजे होतं. चुकीची जोडी नसलेला पर्याय पहिली चुकीची आहे. तिथं फारसी मराठी दिलाय, तिथं मराठी फारसी पाहिजे होतं, पहिली जोडी चुकीची आहे. नंबर 2 काय सांगितलं, बाजार हाट अंमलबजावणी, बरोबर. आता इथं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर इथं काय पाहिजे होतं, तर इथं त्या ठिकाणी पाहिजे होतं फारसी मराठी, फारसी अधिक मराठी, लक्षात ठेवा. अक्कल हुशारी डावपेच, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का. म्हणजे इथं मराठी फारसी पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. दुसरं पण चुकीचं आहे, तिसरं बरोबर आहे. समजलं का. फारसी दोघं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा. आता इथं प्रश्न विचारलेला आहे वधू अधिक आगमन, अशा पद्धतीचा पोट शब्द दिलेला आहे. म्हणजे एका शब्दाचा विग्रह करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे त्याची जोडणी करा, असा प्रश्न तिथं विचारलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर आपल्याला जोडणी दिलेली असेल आणि त्याचा विग्रह जर तुम्हाला करायला सांगितलेला असेल तर हे कुणाशी संबंधित आहे उदाहरण तर तुम्हा सर्वांना सांगून देतो. यनादेश याच्याशी त्या ठिकाणी जो यनादेश संधीचा नियम आहे त्याच्याशी तो रिलेट आहे, बरोबर का. यनादेश म्हणजे काय तुम्हा सर्वांना माहिती आहे की रस्व ई किंवा दीर्घ ई आलेला असेल, रस्व उ किंवा दीर्घ उ आलेला असेल, रू आलेला असेल ऋषीचा, किंवा त्या ठिकाणी लू आलेला असेल, बरोबर. यांच्या ऐवजी जर ई साठी य आला, उ साठी व आला, त्यानंतर रू साठी काय आला, र आला, त्यानंतर लू साठी काय आला तर ल आला, अशा प्रकारची रचना जर आलेली असेल तर याला मराठीमध्ये काय म्हणतात तर यनादेश म्हणतात. आता इथं काय सांगितलंय, वधू अधिक आगमन, अशा प्रकारचा शब्द मी इथं लिहितो. वधू म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर करून देतो. वधू अधिक आगमन, वधू मध्ये हा उ आलेला आहे, त्याच्यानंतर हा आ आलेला आहे, बरोबर का. मी काय सांगतोय तुम्हाला की तुम्हाला जर उ आला असेल तर त्याच्याऐवजी काय घ्या म्हणे व घ्या. म्हणजे उ साठी तुम्ही हा व घेतला, त्याच्यामध्ये हा आ समाविष्ट केला, म्हणजे तो तयार झाला वा. जिथं तुम्हाला वा जोडून आलेला असेल किंवा सॉरी वा आलेला असेल समजून घ्या तेच त्याचं योग्य उत्तर आहे. इतकं सोपं आहे ते. मग आता इथं काय आहे, वधू अधिक वधूगमन येऊ शकत नाही, वधू आगमन नाही येऊ शकत, वधवागमन हेच त्याचं योग्य उत्तर आहे, कारण इथं आला वा. वधवागमन हे येऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा. आता पुढील विधाने वाचा. मी प्रेम करीत राहीन, मी प्रेम करीत राहीन या भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा. रीती भूतकाळाचं अपूर्ण भविष्यकाळ तुम्हाला दर्शवायचा आहे. मी प्रेम करीन पहिलं तर काही येऊ शकत नाही. मी प्रेम करीत असे ना, हे त्याचं योग्य उत्तर आहे. कंसात मी लिहून देतो आई वडिलांवर, बरोबर का. प्रेम करा पण कुणावर, आई वडिलांवर. प्रेम करा पण आपल्या देशावर, बरोबर का. यस. मी प्रेम केले असे ना, क्रिया संपलेली नाही. मी प्रेम करीत असे नाही, हे रीती भूतकाळामध्ये जाणार. पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त अधिक असे ना, भविष्यकाळाची रचना आहे. त अधिक म्हणजे अपूर्ण आणि असे ना अशा प्रकारची रचना. अगदी शेवटचा प्रश्न आता या 2019च्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न काय आहे, पुढील वाक्य वाचा. लवकरच आपण 2018ची क्वेश्चन पेपर घेणार आहे. ज्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. आणि लेक्चर कसं वाटतंय तुम्हाला मला प्लीज लेक्चर म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवर्जून. तर तुम्हाला खरंच लेक्चर आवडत असेल तर आवर्जून सांगा, जर आवडत नसेल ते पण सांगा. ओके. ज्या तिडकीने मी तुम्हाला सांगतोय ना त्या तिडकीने कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो. फक्त हे तुमच्यासाठी सुरू आहे, बस. तुमचा रिझल्ट यावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी, यासाठी हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. बस मराठी प्रॉपर करून घ्या.
समजलं? काही अडचण असेल हा माझा नंबर आहे 9096955652. बघा आता, आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? आंधळा विशेषण, बरोबर का? लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं, लबाड विशेषण आलेलं आहे. पण संपला विषय. आता इथं काय पर्याय दिलाय? विशेषण साधित नाम. लबाडाचं म्हटल्यानंतर ते विशेषणापासून तयार झालाय म्हणून विशेषण साधित नाम. आंधळा म्हटल्यानंतर विशेषण साधित नाम. नाम साधी येत नव्हतं, क्रियावाचक येत नव्हतं, अव्यय साधी येत नव्हतं. कारण अव्यय साधित म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे अव्ययाच्या मूळ रूपापासून, म्हणजे आपण जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर अव्ययाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं नाम म्हणजे काय? भारतीय खेळाडूंची वाहवा झाली, हे अव्यय साधित नाम. माझ्या बॅच मध्ये सांगितलेलं आहे, नाम साधित विशेषण म्हटल्यानंतर नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं विशेषण. म्हणजे माझा मित्र पुण्यामध्ये पुस्तक विक्रेता आहे, म्हणजे एक नाम दुसऱ्या नामाबद्दल जेव्हा अधिक माहिती सांगतं, ते अधिक सांगणारं नाम त्या ठिकाणी काय असतं तर ते विशेषणाचं काम करतं, म्हणून ते नाम साधी विशेषण बनतं. अशा पद्धतीची रचना इथं त्या ठिकाणी आपण क्लिअर करून घेतले. अगदी 45 प्रश्न क्लिअर केले, 5 कोणते नाही तर 5 उत्तरांचे नाही. त्यावरती मी स्वतंत्र पद्धतीने लेक्चर घेणार आहे. इथं मी थांबतो आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.